संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तुमची गाडी वापरली होती, तुम्ही सोबत होता. नेमकं संपूर्ण प्रकरण काय? 9 तारखेला घटना झाल्यानंतर ज्यावेळेस माझा जवळ रस्ता रोको चालू होता, रस्ता रोको चालू असल्यानंतर त्यांची गाडी इकडे येत नव्हती. त्या दिवशी मला LCBच्या अधिकाऱ्यांनी फोन केला आणि आम्ही त्या प्रकरणात इथून गाडी काढली. मग आपले नेकरोचे PI गोसावी साहेब, मला नाव असेच सांगतो आज, आणि भागवत शेलार, आम्ही असे मिळून वाशीला गेलो होतो. वाशीला गेल्या नांदूरला गेल्यानंतर आम्हाला भागवत शेलार साहेबांना टीप आली की तांब्यामध्ये 2 आरोपी आहेत. मग संध्याकाळी आम्ही 3 वाजता ते 2 ते 3 वाजता ते आरोपी तांब्याच्या शिवारात 5 किलोमीटर जाऊन धरले. त्यानंतर आम्ही तसेच पुण्याला गेलो होतो, वाशीला गेलो होतो, वाशीवरून पुण्याला आम्ही तो वापस आलो होतो. आणि मला तिथे एक खंडन दुसरं करायचं की धनंजय देशमुख जे म्हणतायत की बालाजी तांब्याच्या दारात 4 दिवस गाडी उभा होती, कोणती तर त्या आरोपीच्या पाठीमागे कोणती गाडी होती म्हणजे ते स्विफ्ट, तर त्याचं खंडन करतो मी की ती गाडी 10 तारखेला पोलिसांनी अटक केली आणि 4 दिवस जी गाडी तो उभा होती ती भागवत शेलार यांची गाडी उभा होती. ती चौकशी करावी आणि ती जर चूक असेल तर मला आरोपी करण्यात यावी, काय अडचण नाही माझी. बरं, तुम्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली, तुमची गाडी होती, नेमकी ही गाडी कोणत्या जिल्ह्यात फिरली, किती दिवस फिरली साधारणपणे? आता आरोपी कोणासोबत संपर्क आहे आता कोणाचा? तुमचा? माझा संपर्क असला तर मी आरोपी सापडून दिले असते का? आरोपीचं माझं कनेक्ट असतं. आता विषय कसा झाला आहे माहिती आहे का? आता माझ्यावर संशय घेण्याचं कारण का मान्य, माझे धनंजय मुंडे साहेब माझे दैवत आहे, वाल्मिकांना माझे नेते, विष्णू जाडे माझे समज होते, म्हणून तुम्ही सगळा समाज दुश्मन करणार, सगळा समाजात तुम्ही बघणार काय त्या नजरेने त्या समाजाकडे? तो आरोपीच आहे म्हणून तुम्ही त्याला पुरावे तर लागतील, काही पुरावे असले तुम्ही आरोपी करा ना. बरं, माझी त्या धनंजय देशमुखने ज्यावेळेस बीडला म्हणले मला तिथं CID ऑफिसमध्ये, त्यावेळेस माझी चौकशी झाली नाही. SP साहेबांनी मला पत्र दिलं, मग चौकशीला बोलवलं, मी चौकशी करून आलो, तिथं चौकशी झाली ना माझी. CID सोबत चौकशी झाली माझी, SP ऑफिसच्या तिथं माझी DSP साहेबांनी चौकशी केली माझी. बरं, ज्या ठिकाणी पाऊल ठेवायला माणूस नाहीये, 300 पोलीस तिथं असताना मी दाब कसा टाकू शकतो? बरं, त्या घरी इतकी घटना झाली आहे, त्या घटनेत मी त्या माणसाला दाब टाकून काय म्हणू शकतो? काय म्हणणार आहे?